नमस्कार. खरं तर आता CET एक्झाम जी आहे ना ती एक आठवड्यानं पुढे ढकलली आहे. म्हणजेच काय PCM जो अटेम्प्ट होणार आहे तो 2 मे पासून होणार आहे आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा तुमच्या प्रिपरेशनवरती पडणार आहे. कारण का एक आठवडा तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय आणि हा एक आठवडा तुम्हाला युटिलाइज करून घ्यायचा आहे. मी आजचा हा जो व्हिडिओ बनवतोय ना कंप्लीटली जे 30 दिवस असणार आहेत 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत एक असा एक बेस्ट स्ट्रॅटेजी आणि रोडमॅप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जो रोडमॅप जर तुम्ही आतापासून स्टार्ट केला फॉलो करायला तर तुम्हाला डेफिनेटली 99+% मिळू शकतात हे मी डेफिनेटली सांगू शकतो. आणि आजच्या रोडमॅपमध्ये मी कंप्लीटली तुम्हाला 5 सिंपल स्टेप्स सांगितले आहेत ज्या स्टेप्स तुम्ही आतापासून स्टार्ट करणं फॉलो करायला स्टार्ट करा. कारण का आता मी जो व्हिडिओ बनवतोय तो अप्रॉक्सिमेटली ठरवलंय की 1 एप्रिलपासून ते 30 एप्रिलचं प्लॅनिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या व्हिडिओ नंतर मी पुढचा जो व्हिडिओ बनवतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण का त्या 30 दिवसांमध्ये मी तुम्हाला काही चॅलेंजेस देणार आहेत आणि ती चॅलेंजेस तुम्हाला ॲक्सेप्ट करून असेच टास्क मी तुम्हाला अलॉट करणार आहे जे टास्क तुम्हाला पुढचे 30 दिवस सुद्धा परफॉर्म करायचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. पहिलं म्हणजे काय, आता हे जे तुमचे 30 दिवस शिल्लक राहिले आहेत 1 एप्रिल ते 30 एप्रिल यांना मी काय केले तर 3 स्लॉट्समध्ये डिवाइड केले. पहिला आहे तो म्हणजे पहिली 10 दिवस, नंतरचे 10 दिवस आणि तिसरे 10 दिवस. या पहिल्या 10 दिवसांमध्ये तुमचं काय असलं पाहिजे प्लॅनिंग याबद्दल बोलतोय. जी पहिली स्टेप आहे ती आहे तुमच्या 30 दिवसांचं प्लॅनिंग कसलं असं पाहिजे. पहिले 10 दिवस जे असणार आहेत त्यामध्ये तुमचा मॅक्सिमम सिलेबस कसा कव्हर करता येईल यावरती फोकस करायचा आहे. म्हणजेच काय 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला स्पीडअप करायचं आहे, तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. आता या 10 दिवसात सिलेबस कव्हर होणार नाही हे मला पण माहिती आहे. त्यामुळे 11 एप्रिल ते 20 एप्रिल हा सुद्धा स्लॉट मी सिलेबस कव्हर करण्यासाठीच ठेवला आहे. मग आता सिलेबस तर कव्हर करायचाच आहे, मग सिलेबस कसा कव्हर करायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अप्रॉक्सिमेटली एखाद्या चॅप्टरला तुम्ही 3 ते 4 तास जर वेळ देत असाल तर 1 तास हा फक्त वन शॉट लेक्चर्स त्या चॅप्टरची थिअरी कव्हर करणं, त्याचे फॉर्म्युलाज नोट डाऊन करून ठेवणं इतक्यासाठी दिला पाहिजेत. नंतरची 30 मिनिटं असली पाहिजेत, तुम्ही त्याचे फॉर्म्युला शीट्स बनवले पाहिजेत आणि उरलेला जो जास्तीत जास्त जेवढा वेळ आहे तो दिला पाहिजे त्याचे PYQs MCQs सॉल्व्ह करण्यासाठी. हीच आहे एखाद्या चॅप्टरला टॅकल करायची जी स्ट्रॅटेजी असणार आहे पुढचे 30 दिवस त्याबद्दल. हे झालं पहिल्या 20 दिवसांचं नियोजन. पहिले 10 दिवस तुम्हाला 1 एप्रिल ते 10 एप्रिल इतकंच करायचं आहे, जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान काय करायचं आहे, सिलेबस तर कव्हर करायचं आहे, सोबत जसे तुम्हाला जमतील तशा फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज द्यायला तुम्ही स्टार्ट करायचं आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट कराल की कुठं स्टँड आउट करता. आणि थर्ड असणार आहे तो 21 एप्रिल ते 30 एप्रिल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी असणार आहेत. एक म्हणजे काय, तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनवरती फोकस करायचा आहे आणि दुसरं आहे मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट द्यायचे आहेत आणि जो स्कोर तुमचा मॉक टेस्टमध्ये येतोय तो हळूहळू इम्प्रूव्ह करायचा आहे. कारण का मॉक टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या स्कोरला तुम्ही आता स्टँड आउट करता त्या स्कोरवरून पुढे इम्प्रूव्हमेंट करणं. मग मॉक टेस्टचं ॲनालिसिस करायचं, मॉक टेस्टमध्ये कुठे तुमच्या चुका होत आहेत, कुठले क्वेश्चन तुम्हाला जमत नाहीत त्यानुसार ॲनालिसिस करून तो स्कोर तुम्हाला इम्प्रूव्ह घ्यायचा आहे. हे झालं तुमचं जर पुढच्या 30 दिवसांचा प्लॅन. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे, खरं तर तुम्हाला सर्वांचे आभार की कारण का तुमचा प्रचंड प्रतिसाद आमच्या मॉक टेस्टला मिळतोयच आहे. ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमची रजिस्ट्रेशन स्टार्टच आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्ही करू शकता. टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार करा पर्सनल मेंटरशिप देतोय जी सगळ्यात महत्त्वाची. तुम्हाला काहीही डाऊट असेल पुढच्या CET कॅप राऊंडपर्यंत तर तुम्ही तुमच्या पर्सनल मेंटरशी तुम्ही बोलू शकता, तुम्ही व्हॉट्सॲपवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोच आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ तुम्हाला पर्सनल मेंटरशिप या मॉक टेस्टमधून जरूर मिळेल. आता येतो स्टेप नंबर 2 म्हणजे काय, स्टेप नंबर 2 आहे तुमचे PYQs. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आणि आताही सांगतोय हे पुढचे जे 30 दिवस आहेत 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान जेवढे PYQs तुमचे शिल्लक राहिले आहेत ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे आहेत आणि सॉल्व्ह केलेले PYQs अगेन अँड अगेन रिवाईज करायचं आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं रिव्हिजन म्हणजे फक्त फॉर्म्युलेस पाठ करणं, मुळीच नाही आहे. रिव्हिजन म्हणजे PYQs सुद्धा रिवाईज झाले पाहिजेत. आता PYQs कसे रिवाईज करायचे, प्रत्येक वेळी काय PYQs सॉल्व्ह करत बसायचे नाहीत. जो PYQs सॉल्व्ह केले आहेत आधी म्हणजे समजा मी वेक्टर्स या चॅप्टरचे PYQs सॉल्व्ह केले आहेत ते फक्त नजरे खालून घालून घ्यायचं आणि PYQs किती सॉल्व्ह केले पाहिजेत याबद्दल सांगतो. गेल्या 3 वर्षांचे 2021, 22 आणि 23 चे PYQs तुमचे सॉल्व्ह कम्प्लिटली परफेक्ट असले पाहिजेत. वेगळे क्वेश्चन्स येणार नाही आहेत या वर्षीच्या CETला सुद्धा हेच क्वेश्चन्स येणार आहेत. ते फक्त काय करणार आहेत, व्हॅल्यू चेंज करणार आहेत. कन्सेप्ट तीच आहे, फक्त तुम्हाला ते PYQs परफेक्ट झाले पाहिजे जेणेकरून CET एक्झाममध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार आहे. आता येतो स्टेप नंबर 3 म्हणजे काय, पुढच्या 30 दिवसांचा तुमचा डे वाईज प्लॅन.
मला एक सांगायचं आहे की पुढचे जे 30 दिवस आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत. का? कारण का या 30 दिवसांमध्ये तुम्ही जी मेहनत करणार आहात ना त्या मेहनतीवरून ठरणार आहे तुमच्या पुढच्या आयुष्याची 4 वर्ष इंजिनिअरिंग तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये करताय. हे आता तुम्हाला वाटत नाही. ज्यावेळी तुम्हाला CET काउन्सिलिंग पुढची जी प्रोसेस आहे कॅप राऊंड प्रोसेस, त्यावेळी समजा एक मार्क्स किंवा एक पर्सेंटाईलसाठी विद्यार्थ्यांची चांगली कॉलेजेस हातातून जातात. त्यावेळी खूप रिग्रेट वाटायला लागतं की थोडा अभ्यास जर अजून केला असता तर रिझल्ट काही वेगळा असता. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जी इन्व्हेस्टमेंट तुमच्या वडिलांनी पालकांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्यावरती केली मागची 2 वर्ष ती सगळ्याची परतफेड करण्याची संधी तुमच्याकडे आता आहे. पुढचे 30 दिवस स्वतःला झोकून देऊन अभ्यास करायचा आहे. त्यामुळे पुढचे 30 दिवस प्रत्येक दिवस चांगला युटिलाइज झाला पाहिजेत. मी विद्यार्थ्यांना कालच एक ग्रुपवरती एक मेसेज केला की तुमचा दिवस हा प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. की 15-16 तास अभ्यास केला तरी पण त्याचं आउटपुट येत नाही आहे तर तो दिवस प्रोडक्टिव्ह नव्हे. तुम्हाला काय करायचं आहे, स्मार्ट वर्कवरती फोकस करायचा आहे. मग आता डे प्लॅन कसा केला पाहिजे त्याबद्दल सांगतो. पहिलं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स पाहिजे. वीक चॅप्टर्स किंवा वीक कोणता सिलेबस कव्हर करायचा आहे ते पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. दुसरं, डेली फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सचा काही ना काही स्टडी झाला पाहिजे. असं नाही की आज केमिस्ट्रीचे मी 4 दिवस करतो, फिजिक्स त्यानंतर 4 दिवस करतो, नंतर मॅथ्स करतो, असं मुळीच नाही आहे. डेली काही ना काही स्लॉट फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला दिलं पाहिजे. आता या चॅप्टर्सला कसं टार्गेट करायचं, सुरुवातीला एक करायचं आहे की सगळा फोकस असला पाहिजे मॅथ्सवरती, त्यानंतर केमिस्ट्रीवरती, त्यानंतर असला पाहिजे फिजिक्सवरती. केमिस्ट्री इझीच येणार आहे, टेक्स्टबुक फॉलो करा, सतत रिवाईज करा, जेवढे MCQs मिळतील ते सगळे सॉल्व करा. मॅथ्स मॉडरेट टू लेंथी येऊ शकतं, त्यासाठी लागते प्रॅक्टिस. मॅथ्ससाठी जेवढी MCQs आणि प्रॅक्टिस महत्त्वाची आहे ती इम्पॉर्टंट आहे. थर्ड आहे फिजिक्स. फिजिक्सच्या न्यूमरिकल्सला प्रॉब्लेम येतोय, ती कन्सेप्ट एखादी जर सतत रिपीट असेल, जो मोस्ट आस्क्ड क्वेश्चन असेल, ती कन्सेप्ट पहिल्यांदा परफेक्ट करा, मग लास्ट 3 इयर्सचे PYQs करा. फिजिक्ससाठी फक्त गेल्या 3 वर्षांचे जरी PYQs केले इनफ आहे. ही झाली स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 4 येतो, ती म्हणजे काय, तुमचा सब्जेक्ट वाईज प्लॅन कसा असला पाहिजे. सब्जेक्ट वाईज प्लॅन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. का विद्यार्थ्यांना काय वाटतं, मी माझा स्कोर हा कम्प्लिटली केमिस्ट्री आणि मॅथ्सवरती इम्प्रूव्ह करणार आहे आणि मला 99+ पर्सेंटाईल मिळणार आहे. असं मुळीच नाही आहे. तुमचं पर्सेंटाईल डिटरमाइन करतो तुमच्या टोटल स्कोरवर. त्यामुळे तिन्ही सब्जेक्ट्स तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही प्रेफरन्स द्यायचं असेल तर मॅथ्सला पहिल्यांदा द्या, दुसरा आहे केमिस्ट्री आणि तिसरा आहे फिजिक्स. त्यामुळे सब्जेक्ट वाईज तुमचा प्लॅन बनवताना हे असलं पाहिजे की तुमचे चॅप्टर्स किती कव्हर झालेत, कितीच तुमचा सिलेबस झाला आहे आणि यानुसार तुम्ही डे प्लॅन केला पाहिजेत. कारण का होतं असं, विद्यार्थी काय करतात, मॅथ्सचा 80% सिलेबस कव्हर झाला आहे, फिजिक्सचा फक्त 10% झाला आहे. मग हा 10% सिलेबस फिजिक्सचा त्या मॅथ्सच्या किंवा 70% ॲटलिस्ट पोहोचण्यासाठी तुम्हाला ते एफर्ट फिजिक्स या सब्जेक्टमध्ये घ्यावे लागणार. फिजिक्स आवडत नाही, न्यूमरिकल्स सॉल्व्ह होत नाहीत, म्हणून जर तुम्ही सॉल्व्ह करत नसाल तर डिफिकल्ट आहे ते 99+ पर्सेंटाईल स्कोर करणं. त्यामुळे आता तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्लॅन करताना वीक टॉपिक्सला टार्गेट करायचं आहे. सुरुवात हाय वेटेज टॉपिक्सपासून करायचं आहे. फिजिक्स अवघड जाते, सॉल्व्ह होत नाही असं काही नाही आहे, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. हे झाले सब्जेक्ट वाईज स्टेप. आता येतो स्टेप नंबर 5 म्हणजे काय, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे. मी पहिल्या स्टेजमध्ये जसं सांगितलं, शक्य जेवढ्या असतील तेवढ्या नंबर ऑफ मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. का? कारण का मला अजून माहीत आहे, ज्यावेळी मी CET एक्झाम प्रिपेअर होतो, पहिल्या मॉक टेस्टचा स्कोर होता 123 आउट ऑफ 200 आणि ॲक्च्युअल CET एक्झाममधला स्कोर होता 162 आउट ऑफ 200. फिजिक्स 35, केमिस्ट्री 43 आणि मॅथ्समध्ये 84 मार्क्स होते. म्हणजेच काय, 123 पासून 162 जर मी स्कोर करू शकलो असलो तर पहिलं मॉक टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस केलं, पहिल्या मॉक टेस्टमध्ये स्कोर आलाय म्हणून कचून न जाता त्यामध्ये माझ्या चुका कुठे झाल्यात, मला कोणते चॅप्टर्स कव्हर करावे लागतात, ते प्रेशर मला हँडल करता येत नाही आहे, या सगळ्या गोष्टी मी ॲनालाइज केल्या आणि त्या सतत इम्प्रूव्हमेंट करत गेलो. त्यामुळे जेवढ्या शक्य असतील तेवढ्या मॉक टेस्ट द्यायचं आहे, मॉक टेस्ट सोबत रिव्हिजन करायचं आहे. म्हणजेच काय, एखादी आज मॉक टेस्ट दिली ना, त्यामध्ये कोणते क्वेश्चन चुकले, ती चुकलेल्या क्वेश्चनसाठी ती कंप्लीट कॉन्सेप्ट पुन्हा रिवाइज करायचं आहे. हे झालं मॉक टेस्ट प्लस रिव्हिजन. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं आहे, रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली, जरूर एनरोल करा. कारण का बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट तुम्हाला जे CET एक्झामच्या पॅरल क्वेश्चन लेवल आहे अशी मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय. टोटल 25 फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, तुम्हाला कधीही एनरोल करायचं करू शकता. आणि विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटरशिप मिळते, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन सुद्धा मिळतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये एनरोल करायचं नाही, डेफिनेटली आमच्या मॉक टेस्ट बेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही जरूर एनरोल करू शकता. कारण या 5 स्टेप्स ज्या होत्या त्या तुम्हाला पुढच्या 1 महिना 1 एप्रिल ते 30 एप्रिल जरूर फॉलो करायचे आहेत. आणि दुसरं, तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती जरी ही व्हिडिओ असेल तरी ते मला सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून येणाऱ्या काळात मी यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. कारण आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.